छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका माझ्याकडे यावी हा खरंच एक म्हणजे सुवर्ण संधी तर आहेच, पण दिस वॉज माय ड्रीम रोल. शिलेदारांचं जसं महाराजांवरती प्रेम होतं तेवढाच महाराजांचा विश्वास आणि प्रेम आणि काळजी त्यांच्या शिलेदारांबद्दलची सुद्धा त्यांना होती. कुठे शक्ती वापरायची आणि कुठे युक्ती वापरायची हे महाराजांना अगदी व्यवस्थित कळायचं. जेवढं जास्त मी महाराजांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो या भूमिकेसाठी, तेवढाच माणूस म्हणून माझ्यात खूप बदल होत आहेत. मला तर मुळात असं वाटतं ना की गडांना तर नॅशनल हेरिटेज हे सिद्ध करण्याची गरज नाही, ते डेफिनेटली आहे, पण त्याचबरोबर आपला देश हाच आपला हेरिटेज आहे. रेडिओ सिटी मराठीच्या मीटर डाऊनवर मी आहे मिताली आणि आजचा जो आपण काय म्हणतात संभाषण किंवा एक चॅट अशा व्यक्ती बरोबर आहे ज्याच्याकडनं ना युजली लोकांची अपेक्षा असते की यार ऍक्शन करेगा लडका. हा बॉलिवूड किंवा मराठी फिल्म मध्ये एक मस्त चॉकलेट हिरोची भूमिका करतो आणि कट टू आम्ही एक टीजर बघतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत भूषण प्रधान तुम्हाला बघायला मिळतो आणि आम्ही सगळे थक्क होतो. सो भूषण, पहिली गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना की एका कलाकाराबद्दल एक ऑडियन्स असतं ज्याच्या डोक्यामध्ये एक स्थिर एक इमेज असते की म्हणजे हा कलाकार अच्छा आम्हाला एक रोमॅन्टिक भूमिकेत आवडणार किंवा एक थ्रिलर भूमिकेत किंवा एक अशी मस्त ऍक्शन भूमिकेत आवडेल आणि कट एक हिस्टॉरिकल भूमिकेत भूषण प्रधान आम्हाला दिसतो. अशा ज्या लोकांसाठी किंवा अशा तुझे जे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगणार आहेस, त्यांना तू काय सांगणार? एक चांगलं ऍज अन ऍक्टर मला खूप चॅलेंजिंग असे रोल्स मिळत आहेत. असंच माझ्या फॅन्स कडून सुद्धा हाच फीडबॅक सुद्धा मिळाला होता मला बऱ्याच वेळेला की त्यांना एखाद्या मायथोलॉजिकल किंवा हिस्टॉरिकल कॅरेक्टर मध्ये सुद्धा मला बघायला आवडेल. आणि असे बरेच ऑफर्स गेल्या काही वर्षात येत होते, इव्हन मायथोलॉजिकल कॅरेक्टर्ससाठी, हिस्टॉरिकल काही कॅरेक्टर्ससाठी, पण हा कुठेतरी ड्रीम रोल होता. आणि मला सुद्धा कुठेतरी की हिस्टॉरिकल आपण करू शकू का असे काही काही जेव्हा डाऊट्स असायचे, तर ते आधी एक वेब सिरीज जी गोंदिया आला रे ही जी वेब सिरीज मी 1-2 वर्ष आधी केली त्याच्यामुळे ते एकदम जाणवलं की हे चॅलेंज आपण घेऊ शकतो. आणि तेव्हापासून तर काम असं होतं की येस आय वुड लव्ह टू डू बायोपिक्स आणि अशा सगळ्या गोष्टी होत्याच, पण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका माझ्याकडे यावी हा खरंच एक म्हणजे सुवर्ण संधी तर आहेच, पण दिस वॉज माय ड्रीम रोल. कुठे मी बोलायचो नाही, कारण बऱ्याच वेळेला कोणी जर म्हटलं की नाही तुझे फीचर्स असे आहेत किंवा समजा नाही असं काही नेगेटिव्ह कुठलीही वाईब नको म्हणून मी कधी याचा जास्त उल्लेख कुठे केला नव्हता, पण मनापासूनची ती इच्छा होती आणि फायनली ती पूर्ण होताना दिसते. आणि नॉट ओनली इच्छा, पण जसं मी कायम म्हणतोय की एक ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे, कारण बेसिकलीच एखादं हिस्टॉरिकल किंवा आपण असं बायोपिक कोणती करत असू असं म्हटल्यानंतर आपल्याला ते कॅरेक्टर फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे नाही वठवता येत, की त्याचा अभ्यास लागतो. त्याप्रमाणेच म्हणजे काय हालचाली असतील, काय बॉडी लँग्वेज असेल, पेहराव काय, या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास करूनच ते करावं लागतं. तर तसंच कुठेतरी आत्ता तर डेफिनेटली तसंच करावं लागतंय, पण महाराज म्हटल्यानंतर हे सगळं 100 पटीने जास्त असतं असं मला वाटतं, की त्याच्या खोलवर विचार करायला पाहिजे. आणि हेच करतोय अख्खी टीम, आमचं मग चॅनल असो, स्टार प्रवाह असो, त्याचबरोबर दशमी क्रिएशन्स आमचं प्रोडक्शन हाऊस खूप 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 मेहनत घेत आहे. मग ते सेट वरती असो, आमच्या म्हणजे सेट क्रिएशन साठी असो, कपडे असो, ऍज आर्टिस्ट, मग कास्टिंगच्या यानी असो, स्टोरीज असो, डायलॉग्स असो, या सगळ्यावरती खूप मेहनत घेतली जाते. आणि त्याच्यामुळे एक विश्वास वाटतोय की लोकांपर्यंत एक चांगली मालिका नक्कीच पोहोचेल. काहीतरी वेगळं आहे आणि ते तू आम्हाला सांग भूषण, काय वेगळं आहे ह्याच्यामध्ये? मुळात सगळ्यात आधी म्हणजे आपण सगळेच टेक्निकली खूप ग्रो होतोय, टेक्निकली ऍडव्हान्स होत चाललोय. तर त्यामुळे आधी जेव्हा मालिका आल्या तेव्हा सुद्धा ते टेक्निकली त्या काळी खूप जास्त स्ट्रॉंग होत्या. आज बरेच वेगवेगळे त्याप्रमाणे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. मग ते व्हीएफएक्स असो, ते सेट क्रिएशन मध्ये सुद्धा या गोष्टी असो, तर असे खूप वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत टेक्निकली सुद्धा. तर त्या या शो मध्ये सुद्धा आत्मसात केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे जरी आपल्याला गोष्ट माहिती असेल, ती गोष्ट जरी पुन्हा एकदा आली तर ती नव्यानेच तुमच्या समोर आली आहे किंवा त्याचा एक एंटरटेनमेंट कोशंट हा नेक्स्ट लेवलला असेल याची काळजी नक्कीच घेतली आहे. ही पर्टिक्युलर मालिका ही सुद्धा महाराजांवरती असणार आहेच, कारण काय महाराजांचीच गोष्ट आहे, पण त्याचबरोबर महाराजांच्या शिलेदारांवरती सुद्धा खूप जास्त फोकस असणार आहे. त्यांची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, कारण आजपर्यंत बऱ्याच म्हणजे मालिका येऊन गेल्या आणि आपल्याला काही एक शिलेदार माहिती आहेत, पण असे अनेक शिलेदार आहेत की त्यांचं इम्पॉर्टन्स किंवा त्यांचा सॅक्रिफाईस हा आपल्याला डिटेलमध्ये माहिती नाहीये, खूप वरवर कदाचित माहिती असेल.
तर तो या मालिकेमुळे लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे कुठेतरी महाराजांची गोष्ट जी आपल्याला माहिती होती ती पुन्हा एकदा बघायला मिळेलच, पण त्याचबरोबर महाराजांवरती त्याचबरोबर स्वराज्यावरती प्रेम करणाऱ्या या शिलेदारांची गोष्ट लोकांपर्यंत डिटेलमध्ये नक्कीच पोहोचेल. पण अशी एक गोष्ट महाराजांची जी मी तुला असं म्हणजे विचारेन की एक अशी गोष्ट जी तुला वाटते की यार ही जर गोष्ट माझ्यामध्ये असायला पाहिजे, महाराजांची ही एक गोष्ट आय शुड हॅव. खरं सांगू तर ते क्षणोक्षणी जाणवतंय, आणि जेवढा मी खोलवर अभ्यास करतोय महाराजांबद्दल, तेवढं ते स्वतःमध्ये खूप चेंजेस येत आहेत. म्हणजे एक तर मी म्हटलं तसं हा चॅलेंजिंग रोल असल्यामुळे एक ऍक्टर म्हणून तर ग्रो होतोय, पण जेवढं जास्त मी महाराजांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या भूमिकेसाठी, तेवढाच माणूस म्हणून माझ्यात खूप बदल होत आहेत. तर अशा बऱ्याच क्वालिटीज आहेत जे क्षणोक्षणी जाणवतात. इव्हन त्यांचं की अख्ख्या टीमला एकत्र घेऊन जाणं, पुढे जाणं तर अख्ख्या टीमला एकत्र घेऊन जाणं, एकमेकांची काळजी घेणं, म्हणजे त्यात सुद्धा कुठेही बरेच असे इन्सिडेन्सेस आहेत जिकडनं महाराज पुढे निघतायत, पण तेवढं त्यांचंच अश्युरन्स आहे की मला तुम्ही सगळे गडावरती पोहोचलेले हवाय, म्हणजे एकूण एक प्रत्येक जण गडावर पोहोचलेले हवे. कोणीही म्हणजे प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे स्वराज्यासाठी याचा त्यांना एक जाण कंटिन्युअसली होती. त्यामुळे शिलेदारांचं जसं महाराजांवरती प्रेम होतं, तेवढाच महाराजांचा विश्वास आणि प्रेम आणि काळजी त्यांच्या शिलेदारांबद्दलची सुद्धा त्यांना होती. तशीच एक क्वालिटी म्हणजे मला पहिलाच आम्ही जो एक काय म्हणतो आपण एक लॉन्च एपिसोड आहे त्याच्यातले काही डायलॉग्स खूप जवळचे वाटलेच, पण एक आहे की त्यांचं काम असं होतं की कुठे शक्ती वापरायची आणि कुठे युक्ती वापरायची हे महाराजांना अगदी व्यवस्थित कळायचं, आणि ते जर आपल्याला कळलं तर ते खरंच खूप ग्रेट आहे, आणि ते कुठेतरी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. कारण कुठेच उगाचच्या उगाच आपण अति रिॲक्ट होणं आणि आपण उगाचच्या उगाच शक्ती दाखवणं हे कधी कधी गरज नसते. काही काही ठिकाणी युक्तीने काम करावं लागतं, आणि हे कुठेतरी हा सगळ्यात पहिला धडा मी ही मालिका करत असताना महाराजांकडून शिकलो असं म्हणेन. भूषण, आता महाराजांची भूमिका साकारताना फिजिकल चेंजेस, तू फिटनेस एक्सपर्ट आहेसच, म्हणजे तू फिटनेस फ्रीक आहेस आपण असं म्हणूया. सो तू हाऊ डू मोल्ड युअरसेल्फ, काय तुला काय वेगळं करावं लागलं किंवा तू काय गोष्टी अवॉइड केल्यास? मुळात आता फिटनेस, ऍज यू राईटली सेड, फिटनेस फ्रीक म्हटलं तर ते इट्स माय लाईफस्टाईल आता, की त्यामुळे एखाद्या रोलसाठी म्हणून वेगळे एफर्ट्स, खूप जास्त बॉडी चेंजेस काही करावे लागत नाही. त्याचबरोबर माझं बॉडी टाईप सुद्धा, म्हणजे मी एकंदरीत जो वर्कआउट केलं ते सगळे नॅचरल फॉर्म मध्ये, काय म्हणतो उगाच बॉडीला कुठेही एक्सप्लॉइट, कुठल्याही पद्धतीने एक्सप्लॉइट न करता अशा पद्धतीने माझं फिजिक मेंटेन केलं. त्यामुळे इव्हन मी आजपर्यंत कधी बेअर बॉडी शूट कुठल्या चित्रपटात, मालिकेत केलं नाही. वेब सिरीज गोंदिया आलारे मध्ये मी पहिल्यांदा बेअर बॉडी शूट केलं, ते सुद्धा कारण माझी जी शरीरयष्टी आहे ती त्या नॅचरल बॉडी टाईपला मॅच होणारी आहे, ती माझ्या कॅरेक्टर्सनुसार मॅच होणारी आहे. की आता दामोदर चापेकरांची शरीरयष्टी असेल, जर ते 1200 जोर रोज मारायचे आणि ते कितीतरी किलोमीटर रोज धावायचे, पळायचे, तर त्याच्यामुळे त्यांची शरीरयष्टी कशी असेल ती कुठेतरी सिमिलॅरिटी आहे. त्यामुळे मला विशेष अजून एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत की ती अजून बॉडी, कारण काय सिक्स पॅक रिप्ड बॉडी अशी नक्कीच त्या काळी नव्हती. तर त्यामुळे नॅचरल पद्धतीने ती बेल्ट मेंटेन केली असल्यामुळे मला मेजर चेंजेस काही करावे लागले नाही. नक्कीच आहारात थोडा बदल, कारण मी एरवीच मला खायला खूप आवडतं, म्हणजे आणि त्यातून मला घरचं जेवण खूप आवडतं, त्यामुळे मी खाऊन पिऊन मस्त तब्येत बनवणारा माणूस आहे. मी खूप जास्त हार्ड अँड फास्ट डाएट फॉलो करा वगैरे असं नाही करत, पण मला बाहेरच्या गोष्टी आवडत नाही, असं सगळं फॉलो करतो. पण मग या रोलसाठी कुठेतरी अजून काही बेनिफिट्स जे पाहिजेत बॉडीच्या ह्यानी, की आता हॉर्स रायडिंग करायचं किंवा स्वॉर्ड फायटिंग असेल, या ह्यानी तुमचं कोर स्ट्रॉंग हवं, तर त्यावरती कुठेतरी फोकस करण्यासाठी मग तो डाएट वरती असो, अशा गोष्टींनी थोडंफार बदल आहारात केले. आणि इतर ट्रेनिंग म्हणजे जसं मी म्हणेन की हॉर्स रायडिंग याआधी कधी शिकलो नव्हतो, शिकण्याची इच्छा होती, आणि जवळपास मी तेच प्रत्येक याच्यात सांगते की जवळ 5 वर्ष आधी मी एक हॉर्स रायडिंगची घेतली होती की आपल्याला हॉर्स रायडिंग शिकायचं, पण ते कधी शिकता आलं नव्हतं, आणि त्या मालिकेच्यामुळे शिकता येतंय आणि त्या मालिकेत दिसणार सुद्धा आहे. सो दॅट्स अ विन विन सिच्युएशन अगेन. आणि अतिशय प्रिय असा प्राणी घोडा, हा माझा खूप प्रिय प्राणी आहे. पण अगेन तो फिटनेस माझा मेंटेन असल्यामुळे मी हॉर्स रायडिंग सुद्धा खूप लवकर शिकतोय, कारण की ते एका स्टेपमध्ये घोड्यावरती बसणं, त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या जमल्या पाहिजेत त्याच्यासाठी पण तुमची फ्लेक्सिबिलिटी आणि कोर स्ट्रॉंग या गोष्टी लागतात. तर तो कंटिन्युअस एक फिटनेस असल्यामुळे या गोष्टी जरा इझिली शिकता येतात. भूषण, खूप कलाकार जेव्हा ऐतिहासिक भूमिका करतात किंवा अशी एक थोडीशी कठीण भूमिका करतात ज्याच्यात पूर्ण गेटअप असतो आणि तुम्ही
भूषण ते महाराज म्हणजे जो पूर्ण जो ट्रान्झिशन असतो तो खूप वेगळा असतो एका परफॉर्मरसाठी. यू सी युअर सेल्फ व्हेरी डिफरंटली. काही कलाकार म्हणतात की जेव्हा मी मेकअप काढतो किंवा जेव्हा मेकअप मी घालतो तेव्हा मी तो कॅरेक्टर होतो आणि नंतर मी आफ्टर द मेकअप इज ऑफ मी लगेच स्विच ऑफ होतो. व्हॉट काइंड ऑफ अ परफॉर्मर तू कसा परफॉर्मर? आयडियली सेम, कारण तुम्ही कंटिन्युअसली तसंच जगला तर तुम्ही स्वतःला हरवाल, म्हणजे यू विल लूज युअर सेल्फ. तर त्यामुळे ते गरजेचं असतं असं मला कुठेतरी वाटतं. डेफिनेटली इट टेक्स टाइम. म्हणजे मी परत आता हिस्टॉरिक, आता मी महाराजांची भूमिका करतोय पण अजून शूट रेग्युलर सुरू व्हायचंय. पण मी परत गोंदे आलर या मालिकेचा जेव्हा विचार करतो तेव्हा मी टक्कल केलं होतं शूटसाठी. जवळजवळ 30 दिवसांचं शूट होतं आमचं आणि रोज 30 दिवस मी माझं डोकं शेव करत होतो. आणि त्यानंतर त्या कॅरेक्टर मधून बाहेर यायला खूप जास्त वेळ लागला, कारण की मी जरी आपण म्हटलं स्विच ऑफ, तर तो मेकअप काही काढता येत नव्हता. मी आरशासमोर स्वतःला बघायचो तर मला मी दिसतच नव्हतो आणि तो एक काळ लागला मला टू गेट माय सेल्फ बॅक. म्हणजे माझा ऍटिट्यूड, माझा स्वभाव थोडासा त्या ह्याच्यात बदलला होता. फॉर द गुड फॉर द बॅड असं दोन्हीही असेल काही एक, पण काही गोष्टी बदलल्या होत्या अशा मला स्वतःला जाणवल्या. तर त्यामुळे जसं द मोमेंट माझा मेकअप आणि हे उतरतो, आय एम बॅक टू माय सेल्फ. आणि तो बॅक टू माय सेल्फ गरजेचा, कारण की तो मी स्वतः आलो तरच मी पुढे अभ्यास करून मला येत नाही आणि मला हे अजून जाणून घ्यायचंय हा ऍटिट्यूड असेल. नाहीतर मी जगलो तर असं वाटेल त्याच की आता आपल्याला येतं सगळं, तर ते नक्कीच होत नाही. नाईस. पण भूषण, लहानपणी आपण प्रत्येकाने महाराजांबद्दल एक गोष्ट ऐकली असेल किंवा ऑफकोर्स प्रत्येक महाराष्ट्रीयन हाऊसहोल्ड मध्ये ही महाराजांची एक तरी गोष्ट प्रत्येकाने ऐकली असेल. पण तुला आठवणारी लहानपणीची एक महाराजांची गोष्ट जर तुला शॉर्ट मध्ये सांग, कुठली ती एक गोष्ट किंवा एक इन्सिडेंट आहे विच स्टेड विथ? बरेच आहेत, पण नक्कीच बाजीप्रभू देशपांडेंचं जे सॅक्रिफाईस आहे आणि ही जी बॅटल आहे ती एक लक्षात राहिलेली आहे. त्यातून माझा जन्म हा गोरेगावचा, म्हणजे मी आहे पुण्याचा पण माझं आजोळ गोरेगाव होतं. त्यामुळे आई काय म्हणतो आपण बाळणपणासाठी गावी गेली होती. आणि गोरेगाव हे रायगड जिल्ह्यातलं गोरेगाव, आपलं मुंबईतलं नाही, रायगड जिल्ह्यातलं गोरेगाव. त्यामुळे माझं सगळं म्हणजे समर वेकेशन असो, लहानपण बऱ्यापैकी सुट्ट्या असल्यानंतर आम्ही गावी जायचो, रायगडला जायचो. तर गडावरती गेल्यानंतर रायगडावरती बऱ्याचशा गोष्टी कंटिन्युअसली तिकडचे गाईड्स असो, मग माझे मामा तिकडे काही राहतात, त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि खूप एक इंटरेस्ट आणि कुतूहल कायम असायचं. तर त्यामुळे गडावरती गेल्यानंतर तिकडे असं व्हिज्युअलाइज व्हायचं की या गोष्टी इकडे घडल्यात, आज आपण त्या गडावरती उभे आहोत. आणि एक वेगळंच एक काय म्हणतो खूप स्वतःच्या जवळचा असा रायगड मला पर्टिक्युलरली वाटतो. त्यामुळे रायगडावरच्या प्रत्येक गोष्टी, मग ते काय म्हणतो आपण महाराजांची समाधी असो, त्याचबरोबर त्यांच्या काय पेटची सुद्धा समाधी आहे तिकडे, मला वाघ्याची समाधी आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींनी इतक्या त्या सगळ्या जवळच्या वाटतात. पण मग टकमक टोकाच्या काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर वेनेवर इट इज एनिथिंग अबाउट रायगड तर जरा जास्त जिव्हाळ्याचं वाटतं, कारण की तिकडचा जन्म आहे नाही म्हटलं तरी. पण बाकी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या कंटिन्युअसली काही ना काहीतरी नवीन आपल्याला अजून डिटेलमध्ये जाणवतं. म्हणजे आज सुद्धा तेच होतंय की इव्हन त्यांची आग्र्याहून सुटका असो, तर ती एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग कायम वाटायची. पण आज ती जेव्हा आम्ही साकारतोय तर ती गोष्ट म्हणून न वाचता किंवा न वाटता त्याच्यातले बारकावे जाणवत आहेत, त्याच्यातले विचार जाणवत आहेत की किती अजून काही काही थॉट्स होते जे कदाचित गोष्ट म्हणून जे वाचली तेव्हा या गोष्टी मिस झाल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी जास्त जाणवत आहेत. भूषण, तू गडांबद्दल बोललास. आजकाल लोक सगळे म्हणतात की गडांना एक नॅशनल हेरिटेज म्हणून आपण घोषित केलं पाहिजे आणि माझं पण ते ठाम मत आहे की झालं पाहिजे. पण खूप पर्यटक येतात आणि त्याला नॅशनल हेरिटेज म्हणून बघत नाही, इन द सेन्स की लिटर करतात, खराब करतात. सो ऍज अ पब्लिक फिगर तू तुझ्या फॅन्सना किंवा महाराजांच्या भक्तांना काय सांगशील? मला तर मुळात असं वाटतं ना की गडांना तर नॅशनल हेरिटेज हे सिद्ध करण्याची गरज नाही, ते डेफिनेटली आहे. पण त्याचबरोबर आपला देश हाच आपला हेरिटेज आहे. जर ती बेसिकच क्वालिटी आपल्यात कायमच राहिली ना, की घरातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा स्वच्छता पाळणं, सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी असणं किंवा सिव्हिक सेन्स बाळगणं, तर हे ऑटोमॅटिकली आपल्याला या गोष्टी सुद्धा आपल्याला जाणवतील. तर त्यामुळे कुठेतरी आपल्यावरती एक स्ट्रिक्ट आपल्यामध्ये एक डिसिप्लिन येण्याची गरज आहे, कुठेतरी स्ट्रिक्ट एक्झिक्युशन येण्याची गरज आहे, की बेसिक पासूनच जर आपण सुरुवात केली तर ह्यांचं महत्व आपल्याला ऑटोमॅटिकली कळेल. मीनवाईल आता बऱ्यापैकी काळजी घेतली जाते आणि तरी अजून काही लोक आहेत ज्यांना काही कळत नाही. पण त्यासाठी आय डेफिनेटली फील की गव्हर्नमेंट शुड टेक सम मेजर स्टेप्स
पण तेच आहे, गडांबरोबर आपण आपला देश, आपण आपलं मग सिटी असो, स्टेट असो, जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, आजकाल बरेच जण घर सुद्धा स्वच्छ ठेवत नाहीत. तर त्यामुळे हे एक्झाम्पल ही देता येत नाही. पण आपण आपलं जसं घर ठेवतो तसंच आपली सोसायटी ठेवा, तसंच आपलं काय म्हणतो, आपलं नगर ठेवा, आपली सिटी, एक 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 असं करून इव्हेंच्युअली वी नीड टू मेक दॅट एज अ डिसिप्लिन फॉर अ डेली लाईफ. फक्त कारण की अचानक आपण एरवी बाहेर कचरा टाकतोय किंवा काही करतोय आणि गडावरती गेल्यानंतर आपल्याला ते बघायचं, तर ते कठीण होऊन जातो, लोकांना कळत नाही हे एरवी काय. तर त्यामुळे डेफिनेटली त्याचं महत्व आहेच, पण ते जर आपण एक बेसिक म्हणून, गरजेचं म्हणून ते कायमच करायला लागलो तर अख्खा देशच आपला नॅशनल हेरिटेज म्हणून आपण जोपासू. सो जय भवानी जय शिवाजीचा जल्लोष गाजणार आहे 26 जुलै पासून, आणि भूषणला आणि त्यांच्या एंटायर टीमला आमच्याकडनं, रेडिओ सिटी कडनं खूप 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 शुभेच्छा. भूषण, इट्स गोना बी अ वंडरफुल. थँक्यू मिताली, थँक्यू सो मच.